आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. नमस्कार. आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका भयंकर विषयावर चर्चा करणार आहोत. जो विषय आहे की या कर्जत तालुक्यामध्ये एक विनाशकारी प्रकल्प उभा राहत आहे आणि त्या विनाशकारी प्रकल्पामुळे सर्व कर्जत तालुक्याचीच अ, हानी होते. त्यामध्ये सर्वात मोठी हानी होत आहे ती आपल्या या पर्यावरणाची हानी होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की टोरंट हा जलविद्युत प्रकल्प होऊ घातलेला आहे कर्जत तालुक्यामध्ये आणि या प्रकल्पामुळे अनेक गावं ही बाधित होणार आहेत. लाखो झाडांची कत्तल होणार आहे आणि याविषयी आपण जर पाहिलं तर फार कमी मोजकीच लोक आहेत की या विषयावर आवाज उठवतायत, बोलतायत, त्याला विरोध करतायत. परंतु पाहिजे त्याप्रमाणे या प्रकल्पाला विरोध होत नाही आणि हा प्रकल्प नेमका कसा विनाशकारी आहे हे देखील लोकांना समजून सांगण्यात येत नाही. परंतु आजच्या या आपल्या स्टुडिओमध्ये आपण अशा व्यक्तीला बोलवलं आहे की या प्रकल्पाविषयी पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि त्यांनी या गेल्या महिनाभरापासून जन आंदोलन उभं करायला सुरुवात केलेली आहे. त्यांची खरं तर ओळख करून सर्वांनाच माहिती आहे त्यांची ओळख. मी तरी देखील आपल्याला करून देतोय. आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये कर्जत तालुक्यातले ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट कैलास मोरे आलेले आहेत. तर मी मोरे साहेब आपलं स्वागत करतो आपल्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या या चर्चेला सुरुवात करतो. नेमका तुमचा या विषयी खूप अभ्यास आहे आणि मी पाहिलंय की 2 आठवड्यापूर्वी संपूर्ण कर्जत तालुक्यातल्या जनतेला बोलून याविषयी आपण मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तर नेमका हा प्रकल्प काय आहे हे जरा आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. सर्वांना मला वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून टोरेंट बद्दल माहीत झालेलं आहे. टोरेंट प्रकल्प हा साई डोंगर, पाली, ढाक या सर्व परिसरामध्ये 3000 मेगावॅटचा एक विद्युत निर्मितीचा प्रकल्प तिथे त्यांनी प्रस्तावित आहे. आणि हा प्रकल्प पाहिला ती गुजरातची कंपनी आहे, खाजगी कंपनी आहे, कुठल्याही प्रकारचा सरकारी प्रोजेक्ट नाही आहे. आणि ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून हा पंप स्टोरेज प्रोजेक्ट आहे. पंप स्टोरेज म्हणजे तिथं खाली आणि वरती अशी 2 धरणं असतील ज्याच्यामध्ये पाणी खालून वरती वरून खाली त्याच्या प्रकारे पाण्याच्या माध्यमातून वीज निर्मिती करायची, वीज स्टोरेज करायचं, अशा प्रकारचा तो त्यांचा एकंदरीत त्याच्यामध्ये संकल्प आहे. आणि त्याच्या संदर्भातला पाहिलं असेल का सप्टेंबर 2025ला पर्यावरण विभागाची ती सुनावणी झालेली, जनसुनावणी. ती जनसुनावणी पेपरला आल्यानंतर लोकांना माहीत झाली. म्हणजे इतकं गुपचूप प्रशासनाबरोबर पूर्णपणे संगनमत करून ती जनसुनावणी घेतलेली. आणि त्या जनसुनावणीचा जर आपण आताचा रिपोर्ट जर पाहिला तर इतक्या मोठ्या संख्येने लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले त्या पर्यावरणासंदर्भातला. त्या पर्यावरणाचा रिपोर्ट जर पाहिला तर त्या रिपोर्टमध्ये आता कुणीतरी स्वागत केलं आहे आणि त्याचा समारोप झाला आहे अशा प्रकारचा तो एक मॅनेज केलेला रिपोर्ट तयार केलेला आहे. कारण कुठलाही प्रोजेक्ट जर तयार करायचा म्हटलं तर पर्यावरण खात्याची NOC लागते आणि त्या जनसुनावणीचा काय निकाल लागला हा आजच्या तारखेला सुद्धा लोकांना माहीत नाही. पण नेमका हा जो प्रकल्प होतोय प्रशासनाचा भाग असेल किंवा राजकीय भागाकडे आपण नंतर येऊच. पण हा जो काय गपचूप जी काय जनसुनवाई झाली, लोकांना अंधारात ठेवलं आणि या सगळ्या प्रक्रिया कागदोपत्री पूर्ण करण्यात आल्या. पण नेमका हा प्रकल्प कर्जतसाठी वरदान आहे की शाप आहे? गेल्या 5-6 महिन्यापासून आपण त्याच्या संदर्भातली जागृती करतोय. हा प्रकल्प नक्कीच वरदान नाही, हा शाप आहे. त्याचं कारण असं आहे का 932 एकरमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे. 932 एकरमध्ये जर पाहिलं तर 600 एकर ही फॉरेस्टची जागा आहे, 332 ही खाजगी शेतकऱ्यांची जागा आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर हा भीमाशंकर सह्याद्री पर्वतामधला वेस्टर्न घाटमधली ही प्रॉपर्टी आहे आणि तिथं हा प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे तिथे. आणि कुठल्याही प्रकारचा आपण पाहिलं असेल जागतिक वारसा लाभलेली ही प्रॉपर्टी आहे त्या जिथं खूप जुन्या वनस्पती, औषधे, प्राणी, त्याच्यामध्ये अनेक अशी झाडं आहेत. तर जसं तुम्ही पाहिलं असेल का कारवीसारखा एक वनस्पती, मी एक उदाहरण देतोय, अशा अनेक वनस्पती आहेत का ज्याचा उपयोग ताप, सूज अनेक आजारांवर होतोय. आणि त्या झाडाचं एक विशेष महत्त्व असं आहे का त्याला 7 वर्षानंतर फुलं येतात आणि त्या फुलांचा वापर ह्या औषधासाठी होतो. तर अशा प्रकारचा तिथं दुर्मिळ जैविक, अजैविक, बुरशीसारख्या ज्या गोष्टी आहेत कारण या सर्व घटकांचा पर्यावरणाचा इकॉनॉमिकल जो इको बॅलन्स जो असतो तो इको बॅलन्स करण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून एकंदरीत जर पाहिलं असेल का आपण जे नेहमी
सोशल मीडियाच्या माध्यमातून जी जागृती करतोय का कर्जतला लोक काय येतात, तर कर्जतला पर्यटन आहे, कर्जतला एक नैसर्गिक सौंदर्य आहे, एक चांगल्या प्रकारची हवा आहे. आणि अशा प्रकारचं कर्जतचं जर स्टेटस असेल आणि जर अशा ह्या प्रोजेक्टमध्ये 2.5 लाखाच्या वर झाडं जर तोडली जाणार असतील, तर पर्यावरणाचा जो इम्बॅलन्स होणार आहे, त्या इम्बॅलन्स जर उद्या हे झाल्यानंतर, तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो, जी पर्यावरणाचा हवा मोजण्याचं जे माप आहे एअर क्वालिटी इंडेक्स, तर आज मुंबईची एअर क्वालिटी इंडेक्स ही किती आहे, 100 ते 130च्या दरम्यान. आज कर्जतसारख्या परिसराची एअर क्वालिटी इंडेक्स किती आहे, 70 ते 90 आहे, म्हणजे 10%च्या डिफरन्समध्ये आपण आलेलो आहे. आणि मग जर उद्या कर्जतची हवा सुद्धा 100 ते 130च्या एअर क्वालिटी इंडेक्स जर झालं, तर कर्जतला येणार कोण? आणि मग अशा प्रकारे ह्या प्रोजेक्टच्या प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या 4,500 ही अधिकृत आपल्याकडं बाबा एका संघटनेने केलेली नोंदणी आहे, की ज्याच्यामध्ये 4,500 भूमिपुत्र आणि छोटे मोठे फार्म हाऊस तयार केलेले आहेत. अनेक लोकांनी घरगुती फार्म हाऊस केलेले आहेत, हॉटेल्स तयार केलेले आहेत. आपण पाहिलं असेल या परिसरामध्ये इंडस्ट्री नाही आहे, MIDC नाही आहे. जे काही लोकांचा रोजंदार किंवा जे काही त्यांचं कुटुंब चालतोय, उदरनिर्वाहाचं जे काही माध्यम आहे हे पर्यटन आहे. आणि मग अशा प्रकारच्या प्रकल्पाने जर इथलं पर्यावरण बिघडणार असेल, इथलं नैसर्गिक सौंदर्य जर बिघडणार असेल, तर असा प्रकल्प हा वरदान कसा ठरू शकतो कर्जतसाठी? म्हणून हा जो प्रकल्प आहे हा कर्जतसाठी नक्कीच शाप आहे. नाही, अगदी आपण खरं बोललात. हा प्रकल्प कर्जतकरांसाठी शाप आहे. आणि आणखीन महत्त्वाची तुम्ही खूप माहिती दिलेली आहे, की 2.5 लाख जी झाडं आहेत, दुर्मिळ झाडं आहेत, त्याची तोड होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जंगलच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आणि असा विनाशकारी, आपण त्यासाठी विनाशकारी शब्द वापरतोय, की पर्यावरणाची आपली पूर्ण नाश होणार आहे या प्रकल्पामुळे. पण आणखीन एक मी याला जोडून प्रश्न विचारतो, की काही जण अशी चर्चा आहे, की मोरे साहेब आंदोलन करताय, कर्जत तालुक्यामध्ये आंदोलन चालू आहे, याला विरोध होतोय. पण काहींचा सूर असा आहे, की आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा साठा निर्माण होईल, धरण होईल, वीज निर्मिती झाल्यामुळे आपल्याला विजेचा प्रश्न जो काही सामोरा जायला लागतोय, तर तो कमी प्रमाणात होईल. तर अशा पण काही चर्चा आहेत. तर याविषयी आपण काय बोलाल? तुम्ही पाहिलं असेल टाटाचा प्रकल्प हा 100 वर्षापेक्षा जुना आहे. टाटाचा प्रकल्प कर्जतमध्ये सुरू आहे, त्याचा काहीच इम्पॅक्ट कर्जतवर झाला नाही. आज सुद्धा लोकांना 4-4, 5-5 तास अंधारात राहावं लागतंय. म्हणजे त्या प्रकल्पाचा 1% फायदा नाही. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल आता कोंढाणा धरणावर सुद्धा, मला त्या कंपनीचं नाव डिस्क्लोज करायचं नाही, परंतु त्या धरणावर सुद्धा वीज निर्मिती प्रस्तावित आहे. पोशिरी आणि शिलार धरणाचं जे आता आंदोलनं सुरू आहेत, तर त्याचं नोटिफिकेशन जर पाहिलं तर त्या धरणावर सुद्धा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचा प्रस्ताव आहे, म्हणजे तिथं सुद्धा वीज निर्मिती होणार आहे. आता टाटाच्या बाजूला त्याच परिसरामध्ये टोरेंट. आता जर लोक अशी म्हणत असतील की आपल्याला कर्जतमध्ये 24 अवर्स आणि 365 दिवस लाईटच जाणार नाही, मग टाटाने इतके दिवस काय केलं? मग आता ह्या सर्व धरणावर वीज निर्मिती होणार आहे. आणि त्याच्याही पेक्षा महाराष्ट्रातली वीज निर्मिती करण्याची कॅपॅसिटी किती आहे? 55,000 मेगावॅट्स. आणि महाराष्ट्राला ॲक्च्युअल डेली यूज किती आहे? 35,000 मेगावॅट. म्हणजे 35,000, 35,000, 40,000 मेगावॅट केलं, तरी सुद्धा 15,000 मेगावॅट वीज निर्मिती एक्सेस आहे, वाढीव आहे. आणि मग तुम्ही सांगाल का नाही आम्हाला दूरदृष्टी पुढची पाहिजे? अरे सर्व धरण न्यू बॉम्बेसाठी कुठे? कोंढाणा. पोशिर शिलार डॅम कुठे कशासाठी? तर मुंबई महानगर. आता उपमहानगर म्हणजे कुठला तुमचा? न्यू बॉम्बे, पनवेल महानगरपालिका, अंबरनाथ आणि बदलापूर यांच्यासाठी ते प्रस्तावित केलेलं आहे. आता ही सर्व धरणं जर कर्जतला गेली, तर कर्जतला एकही धरणामध्ये त्याचा जर चार्ट पाहिला तर 1% पाणी कर्जतला नाहीये. 1% जी वीज तयार होणार आहे त्याचा कुठलाही बेनिफिट किंवा त्याचा कन्सेशन कर्जतला नाहीये. आणि मग आम्ही सर्व लॉस कर्जतनी सहन करायचं का? कर्जतचं जे स्टेटस आहे, निसर्गाचं जे सौंदर्य आहे, ते आम्ही उद्ध्वस्त करून द्यायचं. इथलं फॉरेस्ट, शेतकऱ्यांच्या जमिनी. आज तुम्ही पाहिलं असेल का आज एका शेतकऱ्याकडे समजा 1 एकर जमीन आहे, तर 1 एकर जमिनीमध्ये जे उत्पन्न निघतंय त्या उत्पन्नातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आणि मग इतका मोठा जर आम्ही त्याच्यामध्ये जर नुकसान करणार असू, तर त्याच्यामध्ये त्याच्या मोबदल्यात आम्हाला देताय काय तुम्ही? काहीच नाही. आम्हाला याचं पाणी नाही, आम्हाला याचं वीज नाही, काहीच नाहीये. आणि मग ह्या प्रकल्पाचा फायदा काय? बरं, एवढं सर्व केल्यानंतर याचा नैसर्गिक त्याचा पुन्हा आपल्यावर परिणाम आहेच. भूकंपाचं प्रमाण वाढणार आहे. उद्या फ्लड संदर्भातलं धोरण काय तुमचं? उद्या इथल्या आज सुद्धा इतकी धरणं आहेत. कोंढाणा समजा आता पाली बुतुलीचा डॅम आहे तिथे, मोरबा डॅम आहे बाजूला. आज लोकांचा आम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला निवेदनं बघतोय, तहसील कचेरीमध्ये मोर्चे निघायला लागलेले आहेत या एप्रिल-मे मध्ये. मग आज जर तुम्ही खरोखर गेल्या 20-30 वर्षापासून धरणं बनवताय, त्या धरणांचा फायदा काय झालेला आहे? आणि जे काही प्रस्तावित ही 3-4 धरणं आहेत, त्या धरणांचा सुद्धा कुठलाही फायदा कर्जतच्या नागरिकांना नाहीये.
आणि मग जी लोक अशा प्रकारचा फेक नॅरेटिव्ह पसरवतात का हे इलेक्ट्रिसिटी झाली पाहिजे, भविष्यात गरज आहे, पुन्हा त्याच्यामधले हे पाणी सुद्धा इथं धरणं झाली पाहिजे, त्याचं पाणी आपल्याला दिलं जाईल, मग पाणी बुचवलेवाले का आंदोलनं करतात, मोरबे धरणवाले का आंदोलनं करतात? तर एकंदरीत हा चुकीचा नॅरेटिव्ह आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या त्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या जाणार नाहीयेत. कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आज काय प्रश्न आहेत, भिरवले परिसरामध्ये त्या धरणग्रस्त लोकांचे काय प्रश्न आहेत हे अख्ख्या कर्जतला माहिती आहे. अनेक सामाजिक संघटना याच्यावर काम करतात. तर हा सुद्धा प्रश्न भविष्यात टोरणकडून कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा तुमच्या पुनर्वसन करण्याचा कुठलीही पॉलिसी त्यांनी जाहीर केलेली नाहीये. नाही, अगदी बरोबर आपण जे म्हणालात, की जे काय साधन संपत्ती आहे, म्हणजे जमीन आपली, जंगल आपलं, हे सगळी जी काय साधन संपत्ती ती आपली वापरणार आणि त्याचा फायदा हा इतरांना होणार आणि त्यात आपण भरडले जाणार. जसं आपण कोंढाणा धरणाचं उदाहरण दिलं, की अजूनही विस्थापितांचे प्रश्न आहेत. तिथले अनेक वर्षापासून ते धरण रखडलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला नव्हतंच मुळामध्ये. आणि अशा पद्धतीनं हे रखडलेले प्रकल्प, याचा आपल्याला काही फायदा नसताना आणखीन आपल्या डोक्यावर म्हणजे ते अक्षरशः मारलेले हे प्रकल्प लादलेले आहेत, लादलेले प्रकल्प आहेत. या अशा प्रकल्पांना मला वाटतंय खरं तर कर्जत तालुक्यातून मोठं आंदोलन उभं राहिलं पाहिजे. सगळ्या लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, कारण आपली साधन संपत्ती जे आपण म्हणतो, जमीन असेल, जागा असेल, पर्यावरणाची झाडं असतील, ही पूर्ण नष्ट होणार आणि तरीही लोक म्हणजे अ, काही आपल्यासारखे जे काही सामाजिक भान असणारे याच्यामध्ये उतरलेले आहेत, पण बहुसंख्य लोक अजूनही गंमत बघतायत. तर यांना आपण काय सल्ला द्याल या आंदोलनासाठी किंवा याला विरोध करण्यासाठी? आपण काय आपल्याकडे त्याचं उत्तर आहे? बघा, याच्यातले काही पॉलिटिकल लोक शांत बसले असतील तर त्याला कारण आहेत आणि त्याची चर्चा आता अनेक ठिकाणी व्हायला लागलेली आहे. सर्वसामान्य नागरिक शांत बसले तर त्यांचा पण दोष नाहीये, कारण ते काय विचार करतात, कारण टोरेंट एक मोठी कंपनी आहे, इतक्या करोडो रुपयाचा एक मोठा प्रकल्प आहे आणि कर्जतमध्ये इतकं सर्व नुकसान होतंय, इतक्या सर्व गोष्टी आहेत आणि इतकं सर्व होत असताना सर्व शांत आहेत. म्हणजे प्रत्येकाला पॅकेज दिले असतील, ही चर्चा आहे. मग आता मोरे करतोय, मोरेला पॅकेज भेटेल असं असं पण लोकांना वाटतंय. परंतु एक नक्कीच मी कॉन्फिडन्सनी सांगतोय, लोकांना विश्वास आहे, मी सुद्धा या निमित्ताने विश्वास देतोय. गेल्या अनेक वर्ष सामाजिक आंदोलनामध्ये आपण आहोत, काम करतोय. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी पर्सनली तरी माझ्याकडून होणार नाही आणि मी त्या संदर्भातल्या लोकांना आश्वासन देऊ इच्छितो. लोकांनी या संदर्भात नक्कीच उठाव केला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, कर्जतचं इतकं मोठं जंगल उद्ध्वस्त होणार आहे. आता 2.5 लाख हे मार्क केलेली झाडं आहेत. आता कंपनीची चालूगिरी तुम्हाला सांगतो, ऑनलाईन जर तुम्ही चेक केलं तर 48,000 फक्त झाडं उद्ध्वस्त होणार आहेत, असा रिपोर्ट तयार केला आहे. आकडे जे आहेत प्राण्यांचे ते सुद्धा कुठे तयार केलेले आहेत आणि याला पर्यायी जो इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आहे, कन्झर्वेशन ऍक्ट, त्या ऍक्टनुसार जी पर्यायी जागा दिली पाहिजे त्याच परिसरामध्ये. आपल्याला जागा कुठे दिली? रत्नागिरीमध्ये. आता मला एक प्रश्न पडला, ठीक आहे आपण ॲमेझॉनच्या युगामध्ये राहतोय, तर तिथली हवा काय ॲमेझॉन आणणार आहे का पाईपलाईनने आणणार आहेत? म्हणजे नुकसान होणार कर्जतचं. 2.5 लाख पेक्षा जास्त झाडं कापली जाणार, तोडली जाणार कुठली? कर्जतची. आणि जंगलाचं पुनर्वसन कुठं होणार? रत्नागिरीमध्ये. आता रत्नागिरीतला समजा उद्या झाडं तयार पण झाली तर ती हवा कर्जतला कशी येतील? बरं, इथले जे प्राणी आहेत, हजारो प्राणी आहेत, त्या प्राण्यांना नेण्याची व्यवस्था काय करणार आहेत का? त्याचे पण टेंडर काढणार आहेत तर त्यांना काय मोठं सजावट करून गाडीमध्ये नेणार आहेत? म्हणजे एकंदरीत जर पाहिलं, हा सर्व मजाक आहे, बेबनावे सर्व बेबनावे. रत्नागिरीला तुम्ही जे काय फॉरेस्टचं तिथं जे काय पुनर्वसन करताय त्याचा कर्जतला फायदा काय? हा बेसिक प्रश्न आहे. याच्यावर लोक विचार करणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज दिल्लीसारख्या ठिकाणी लोकांना 500-500 रुपयाचे छोटे कॅन घेऊन फिरायला लागतात. कर्जतला मग हे दिवस लांब नाही आहेत आणि मला माझ्यासारख्या वैयक्तिक काही याच्यातलं वाईट वाटत नाही. या आंदोलनामध्ये यश येईल अपयश येईल याची सुद्धा पर्वा आपण करत नाहीये, परंतु भांडलं पाहिजे, उठाव केला पाहिजे आणि जागृती केली पाहिजे, ही मानसिकता आमची. कधीतरी 10-15 वर्षानंतर निदान अशी तरी म्हणतील, कैलास मोरे एक होता, त्याला काहीतरी वेळ लागलेला आणि काहीतरी बाबा लोकांना सांगत होता. मग तेव्हा जेव्हा ते पंप वापरतील ऑक्सिजनचे, तेव्हा म्हणतील नाही, मोरे बरोबर असणारी काही जी लोक होती त्यांचं म्हणणं आणि मांडणी खरोखर चांगली होती. आणि मग कर्जतला एक परिस्थिती अशी तयार होईल तर पर्यावरण उभं करण्यासाठी मोठा खर्च शासनाला करावा लागेल. म्हणजे तुमची आमची लाईफ अशीच जाणार आहे. म्हणजे जिंदगीभर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला जन्माला घालणार तर ते कर्ज घेऊनच जन्माला येणार आहे. कारण आता सुद्धा ह्या खाजगी कंपन्यांचं पुनर्वसन करण्यासाठी किंवा त्यांचा बिझनेस चालवण्यासाठी त्यांना आता तुम्ही जागा देताय 600 एकर. 600 एकर जागा फुकटची. आता ह्याची पॉलिसी काय? उद्या ती टोरेंट कंपनीचं काय समजा झालं उलटसुलट आणि त्यांचा बिझनेस बंद झाला तर हे उद्ध्वस्त झालेल्या पर्यावरणाचं काय?
अनेक ठिकाणी या गोष्टी घडलेल्या आहेत का त्यांना जागा अलॉट केली जाते. ठीक आहे, संविधानाच्या माध्यमातून कायदेशीर काही ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत का व्यवसाय औद्योगिकरणासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण प्रोत्साहन देताना अशा प्रकारची जर डुप्लिकेट बनावटाच्या जर कंपन्या असतील की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकांना नोकऱ्या देण्याचं, त्यांचं पुनर्वसन करण्याचं, त्यांना नव्याने उभं करण्याचं, पर्यावरण उभं करण्याचं कुठलीही पॉलिसी नाही आहे. आणि मग अशा कंपनीचं जर उद्या काय बरं वाईट झालं तर हे कर्जतचं जे हजारो वर्षापूर्वीचं जे काय भीमाशंकरचं जे जंगल आहे ते जंगल उभं राहणार आहे का? त्या जंगलात हे प्राणी परत येणार आहेत का? आणि मग आपण म्हणतो अरे वाघ अमुक गावात घुसला, तमुक गावात घुसला. अरे त्यांचं अस्तित्व तुम्ही नष्ट करायला घेतले, ते मानवी वस्तीमध्ये येतीलच. म्हणजे ह्या गोष्टी घडतात म्हणून हा प्रकार आता घडायला लागलाय. इको जो इम्बॅलन्स व्हायला लागलेला आहे पर्यावरणाचा, त्याचं कारणच मेन हे आहे. नाही, अत्यंत भयंकर परिस्थिती अशी निर्माण होणारी आपल्याला चित्र दिसतंय. आणि तुमच्या बाबतीत झालं तर कुणाला शंका घेण्याची जागाच नाहीये. कारण तुमची आंदोलनं कर्जतकरांनी पाहिलेले आहेत. मग एमएससीबीच्या संदर्भातलं आंदोलन असेल, कर्जत शहरातील बचाव समितीच्या माध्यमातलं आंदोलन असेल, अनेक आंदोलनं तुमचे प्रामाणिकपणानं केलेली आहेत आणि त्याचा रिझल्ट देखील खूप चांगल्या पद्धतीने लागलेला आहे. तर मी आशा करतो की ह्या आंदोलनात देखील आपण पुढाकार घेतलेला आहे आणि त्याला जास्तीत जास्त नागरिक सहभाग होऊन त्या आंदोलनाला पाठिंबा देतील. एका बाजूची रस्त्यावरची लढाई असेल, दुसऱ्या बाजूला कायदेशीर लढाईत पण तुम्ही भक्कम आहात. तर अशा पद्धतीचं आंदोलन आपल्या हातून होईल आणि त्या आंदोलनाला खरंच मी सगळ्यांना अपील करतो. कर्जत जे आमचे कर्जतचे वाचक पाहणार आहेत आणि सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचणार आहे, अशा सर्वांनाच मी अपील करतो की हे खूप महत्वाचं आंदोलन आहे आणि आज जर आपण जागे झालो नाही तर भविष्य आपलं खूप अंधारात असणार आहे. म्हणून सगळ्यांनी या आंदोलनात जेव्हा जेव्हा मुरे साहेब या आंदोलनाच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगतील किंवा जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपण नक्कीच त्यांच्याबरोबर राहूया आणि सहभागी व्हावा, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा हा विषय खरा तर खूप मोठा आहे, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण थोडक्यात हा विषय आवडतो, पण नक्कीच याचा पाठपुरावा आपलं कर्जत न्यूज चॅनल हा नक्कीच करणार अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपण आजच्या या स्टुडिओमध्ये आपल्याला सहभागी झाला, थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.